मी ती व्यक्ती आहे जिच्या व्हिडिओ खाली कोणीच कमेंट करत नव्हतं. खरंच लिटरली कोणीच कमेंट करत नव्हतं. माझे घरचे सुद्धा कमेंट करत नव्हते. आणि आत्ता मला इतक्या सगळ्या कमेंट्स येत आहेत की मला रिप्लाय करायला वेळ नाही आहे कुठल्याही कमेंटला. सो हे सगळं कसं झालं? चॅनल मॉनिटाईज झालेलं, वॉच टाईम हवर्स कंप्लीट झालेले, सबस्क्रायबर कंप्लीट झालेले, मला अर्निंगसुद्धा चालू होणार होतं. पण मी एक चूक अशी केली होती ज्याच्यामुळे यूट्यूबने माझं चॅनल डिॲक्टिवेट केलं आणि मला परत वॉच टाईम हवर्स कंप्लीट करायला सांगितले. आणि आत्ता फक्त 1.5 ते 2 महिन्यांच्या स्पॅनमध्ये माझा वॉच टाईम हवर्स किती आहे बघा, 22,000 वॉच टाईम हवर्स माझ्या चॅनलवरती आत्ता आहे. आणि 5,000 सबस्क्रायबर आहेत. 1000 सबस्क्रायबरपासून 5,000 सबस्क्रायबर फक्त 1.5 महिन्यामध्ये माझे कसे झालेले आहेत हे सगळं सिक्रेट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. नमस्कार मंडळी, मी श्वेता, तुमची जवळची मैत्रीण. तुम्ही सगळेजण मला ओळखता. आणि हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली मी त्या लोकांसाठी बनवत आहे जे माझ्यासारखे न्यू यूट्यूबर्स आहेत, जे लोक शिकत आहेत, जे लोक यूट्यूबवरती डिपेंड आहेत अर्निंग सोर्स जनरेट करण्यासाठी, आणि ज्या लोकांना खरंच यूट्यूबवरती त्यांचं करिअर करायचं आहे. खरं तर मराठी लोकांनीच मराठी लोकांची हेल्प केली पाहिजे, बरोबर ना? मराठी काय प्रत्येकाचीच हेल्प केली पाहिजे. पण मला असं वाटतं मराठी यूट्यूब कंटेंट क्रिएटर ज्यांच्याकडे टॅलेंट आहे ना त्या सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे, मागे नाही राहिलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणूनच मी इतकी मोठी काही यूट्यूब स्टार नाही आहे ना, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ना, मी यूट्यूबवरती खूप वर्षांपासून आहे. तरीसुद्धा या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मी काही सिक्रेट गोष्टी अशा शिकलेली आहे ज्यामुळे मला आता कळालेलं आहे की मी यूट्यूबचा अल्गोरिदम कसा ब्रेक करू शकते आणि कशी पुढे जाऊ शकते. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे, गोड लोकांना शेअर करायचा आहे, आणि आत्ताच्या आत्ता चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला खूप मोठी प्रेरणा देतं अशा छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी बनवण्यासाठी. सो माझ्या गोड गोड मैत्रिणींनो, मी लास्ट टाइम पण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवलेला की माझं चॅनल कसं डिॲक्टिवेट झालेलं आणि कसं मला यूट्यूबने पुन्हा वॉच टाईम हवर्स कंप्लीट करायला सांगितलं. सगळ्यात अगोदर माझ्या गोड गोड मैत्रिणींनो, मी तुम्हाला शेअर करणार आहे की कोणत्या कोणत्या सिक्रेट गोष्टी आहेत ज्या मी या यूट्यूबच्या जर्नीमध्ये शिकलेली आहे. आणि या 1.5 ते 2 महिन्यांच्या स्पॅनमध्ये मी इतके सगळे सबस्क्रायबर अर्न केलेले आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये सगळे सबस्क्रायबर कनेक्ट झालेले आहेत आणि सोबतच माझा इतका वॉच टाईम हवर्स सुद्धा झालेला आहे कंप्लीट. सो सगळ्यात अगोदर नंबर 1 जी टिप आहे ना ती नोट डाऊन करून घ्यायची आहे. म्हणजे ना फीड करून ठेवा तुमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये फीड करून ठेवा, तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा, तुमच्या घरातल्यांना सांगा, तुम्ही त्याचं रिमाइंडर लावा, जे वाटेल ते करा. पण ही जी सिक्रेट टिप आहे जी सगळ्यात अगोदर मी पहिले शेअर करत आहे ती खूप महत्त्वाची आहे. यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहा. येस, काही पण होऊ दे, आभाळ फाटू दे, भूकंप येऊ दे, वादळ येऊ दे, काही पण होऊ दे, व्हिडिओ तुमचा न चुकता ठरलेल्या वेळेमध्ये ठरलेल्या दिवशी गेलाच पाहिजे. हो, मी सुद्धा कन्सिस्टंट राहण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. 1.5 महिन्यांपासून मी रोज न चुकता व्हिडिओ टाकण्याचे खूप प्रयत्न करत आहे. 1-2 दिवस माझे चुकलेले आहेत, मी मान्य करते, पण मी ते प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा माझे 100 पैकी 3 ते 4च व्हिडिओ गेले नसतील. पण मी हे प्रयत्न करत आहे कन्सिस्टंट राहण्याचे. आणि ती खूप मोठी सिक्रेट टिप आहे की यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहा. काही पण होऊ दे, काही पण, कुठल्याही प्रकारचं तुमचं कंटेंट असू दे, डेली व्लॉगिंग, रेसिपी किंवा ट्रॅव्हल करत असाल, काही पण कंटेंट असू दे, आंडू पांडू काही पण असू दे, प्लीज 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 व्हिडिओ अपलोड करा. तुमचा एक दिवस ठरवा, तुमचा ठरलेला टाईम जो असेल यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचा. आता हा जो टाईम असतो हा सुद्धा कसा काढायचा ते मी नेक्स्ट टाईम एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल. पण प्लीज तुम्ही ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेमध्ये तुमचा व्हिडिओ टाका आणि बघा काय जादू होते ना. तुम्ही मला सांगाल कमेंट बॉक्समध्ये येऊन. जी जादू झालेली आहे ना माझ्या चॅनेलवरती 1.5 महिन्याच्या स्पॅनमध्ये एवढे 4,000 सबस्क्रायबर आणि 22,000 वॉचिंग हवर्स, इतकं सगळं कसं काय कंप्लीट झालं? कारण मी कन्सिस्टंट राहिले आणि ठरलेल्या वेळेमध्ये व्हिडिओज अपलोड केले. तो ही होती नंबर 1 टिप. आता चला वेळ न घालवता नंबर 2 टिप बघूया. नंबर 2 टिप आहे की तुमचं कुठलं पण एक निश पकडा. आता निश कसं ओळखायचं
ती गोष्ट करायची जी तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर पण करायला आवडते, जी लोकांना पाहायला आवडते, त्यातून तुमचं अर्निंग सोर्स जनरेट होऊ शकतं आणि ती गोष्ट करताना तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. सो हे खूप महत्त्वाचं आहे, इकिगाई ओळखणे स्वतःचा. आणि इकिगाई जेव्हा तुम्हाला समजतो, तुमचा निश जेव्हा तुम्ही पकडता आणि चॅनेल त्यावेळेला अल्गोरिदम छानपैकी ग्रो करतं. म्हणूनच निश पहिले पकडा. डेली व्लॉगिंग करायचं आहे, काय दाखवायचं आहे डेली व्लॉगिंगमध्ये, रेसिपीमध्ये काय दाखवायचे आहेत, कुठल्या प्रकारच्या रेसिपी दाखवायच्या आहेत, किंवा मग तुम्हाला ट्रॅव्हल व्लॉग दाखवायचा आहे का तुम्हाला सगळं कंबाईन दाखवायचं आहे, काही पण असू दे, तुमचा निश पकडा आणि तो अजिबात सोडू नका. जर तुम्ही चप्पलच्या व्हिडिओ दाखवताय आणि अचानकपणे तुम्ही येऊन फर्निचरच्या व्हिडिओ दाखवल्या तर लोक थोडेसे डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात. सो तुमचा निश पकडा, लोकांना कळू दे, यूट्यूबला कळू दे की तुम्हाला कशा प्रकारच्या व्हिडिओ बनवायचे आहेत, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. आणि तुमचा इंटरेस्ट तुम्ही जेव्हा सांगता, लोकांपर्यंत मांडता, त्यावेळेला यूट्यूबचा अल्गोरिदम तुम्हाला 101% सपोर्ट करतो. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. माझा निश जो आहे तो यूट्यूबला समजला, मला तो त्याच्यासमोर मांडता आला आणि तो लोकांना आवडला. आणि ती गोष्ट करताना मला कधीच कंटाळा येत नाही किंवा मग ती गोष्ट करण्यासाठी मी नेहमी उत्साही असते. म्हणूनच माझ्या व्हिडिओज इतक्या छान पद्धतीने व्हायरल होत आहेत. सो तुम्ही तुमचा निश पकडणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे. सो ही होती नंबर 2 टिप, जी एकदम सिक्रेट आहे आणि सगळेजण सांगतात, पण इकिगाई ओळखणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे. सो हे इकिगाई ओळखण्यासाठी तुम्ही लिहून काढा. 1 काय 2 काय 1 महिना घ्या, पण निश लिहून काढा. तुमचा जो इकिगाई आहे लिहून काढा आणि नंतर मग पोस्टिंग चालू करा. मग नॉन स्टॉप अनस्टॉपेबल, तुम्हाला कोणीच थांबवू नाही शकत, इतकं छान तुम्ही काम करा. तिसरी टिप नंबर 3 ही खूप महत्त्वाची आहे आणि ही कोणीच आपल्याला सांगत नाही, जी मी ओळखलेली आहे आणि ती मी तुम्हाला शेअर करत आहे. नंबर 3 ची टिप आहे सिरियस व्हा. यस, यूट्यूबवरती सिरियस होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, जॉब करता करता किंवा घरातली इतर कामं करता करता यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करू आणि होतील व्हायरल किंवा होईल चॅनल ग्रो, त्यावेळेला बघू असा विचार करून आपण व्हिडिओज पोस्ट करत असतो. पण ज्या वेळेला आपण यूट्यूबला सिरियसली घेतो, फुल टाईम जॉब म्हणून एक्सेप्ट करतो आणि त्याप्रमाणे काम करायला लागतो, त्यावेळेला आपल्या व्हिडिओची क्वालिटी सुधारते, आपली क्रिएटिव्हिटी इम्प्रूव्ह होते आणि लोकांना त्या व्हिडिओज आवडतात आणि आपण कन्सिस्टंट राहतो. आता ज्या वेळेला आपण जॉब करत असतो किंवा आपल्याला खरंच वेळ नसतो, त्यावेळेला आपण चॅनल साईड बाय साईड रन करण्याचा विचार करत असतो, त्यावेळेला खरंच आपल्या टाईम टू टाईम व्हिडिओज नाही जात, त्या क्वालिटी व्हिडिओमध्ये मेंटेन नाही राहत. जे कंटेंट खरंच आपल्याला द्यायचं आहे ते आपल्याला देता येत नाही. मला जर यूट्यूबवरती खरंच करिअर करायचं असेल तर मी सांगेल सिरियस व्हा. तुम्ही जरी जॉब करता करता यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करायचा विचार करत असाल, मला माहिती आहे की लगेच जॉब सोडणं शक्य असतं का? नाही, मला पण नव्हतं शक्य. मी पण यूट्यूब रन केलं जेव्हा माझा जॉब साईड बाय साईड चालू होता. पण मला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की यूट्यूबला जोपर्यंत तुम्ही सिरियस घेत नाही, त्याला फुल टाईम जॉब म्हणून काम करत नाही, तोपर्यंत तुम्ही ग्रो होत नाही. सो प्लीज तुम्ही जर जॉब करता करता करत असाल तर प्लीज एक वेळ ठरवा, चांगला 100% त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा अनस्टॉपेबल राहील तुमचा चॅनल. सो या होत्या 3 सिक्रेट टिप्स ज्या यूट्यूबवरती मी स्वतः फॉलो करत आहे, मी स्वतः शिकलेली आहे माझ्या या यूट्यूब जर्नीमध्ये. खरं तर सिक्रेट टिप्स खूप आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. पण तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल अजून मी काय काय शिकलेली आहे या यूट्यूबच्या जर्नीमध्ये आणि माझं चॅनल ग्रो करण्यासाठी मी अजून कोणत्या कोणत्या गोष्टी करते, सो प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि सांगा की नेक्स्ट पार्ट बनव या व्हिडिओचा आणि मी नक्की बनवेन. सो माझ्या सगळ्या व्हिडिओजला इतकं भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी खूप खूप मनापासून कृतज्ञता. आणि असेच छान छान यूट्यूबवरती तुम्ही सुद्धा व्हिडिओ पोस्ट करा, पण छान छान टॅलेंट जगासमोर मांडा आणि सगळ्यांनी पुढे या, सगळ्यांनी पुढे जा, एकमेकांना सपोर्ट करा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.